ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवाचा पूल कोणी सांगला, आईला तिरी पहिला तिला गला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, अनोखी ऊन आणि सावली. एंटरटेनमेंट प्रस्तुत जुनं फर्निचर या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा हा सिनेमा जो आहे 26 एप्रिल 2024 म्हणजे आता शुक्रवारी येतो आहे. तर या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी आज आपण आलेलो आहोत. सगळ्यात आधी तर आपण जे करू शकतो 2 हातांनी टाळ्या वाजवून या संपूर्ण सिनेमाच्या टीमला मनापासून शुभेच्छा देऊया, घवघवीत यश मिळावं अशी देवाकडे प्रार्थना करूया आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आपण ट्रेलर लॉन्चसाठी भेटलेलो आहोत. जरा सगळ्यांसाठीच नवं आहे ट्रेलर लॉन्च किंवा म्युझिक लॉन्च म्हटल्यानंतर 5 स्टार हॉटेलची आपली छान रेड कार्पेट असतं आणि आपण तिथे छान छान शॉपिंग करून जातो. पण आज असं काहीच नाहीये. श्री शिवाजी मंदिर या रंगमंदिरात आजचा हा कार्यक्रम होतोय. तर जरा सगळंच नवीन आहे, सगळंच वेगळं आहे. जेव्हा मला महेश सरांचा फोन आला की तू या कार्यक्रमाला ये आणि या कार्यक्रमाचे निवेदन करून सुरुवात कर, तेव्हा मी त्यांना म्हटलं की सर मला थोडीफार माहिती द्या, काय बोलायचं, सिनेमा कसा आहे, कशाविषयी आहे. महेश सर मला म्हणाले एका शब्दामध्ये की एकदम सिंपल आहे, हा सिनेमा माझ्यासारखा आहे. मी म्हटलं कसा, कणखर, राकट, डॅशिंग? ते म्हणे नाही, एकदम सॉफ्ट हार्टेड, मऊ, मितभाषी, फार गोड. मी म्हटलं सर हे तुमच्या व्यक्ती मला जेवढं मी अनुभवलंय तुम्हाला तेवढ्यानुसार तरी जात नाही. तर ते असं म्हणाले की नाही, आता मी ज्या वयात आहे त्याला ते माझ्या मनापासून जातं, त्याच्यामुळे जुनं फर्निचर. मी म्हटलं सर नाव असं कसं काय? तर त्यांनी सांगितलं की माझ्यासह जेव्हा घराघरामध्ये आज आपल्याला अनेक वेळेला आपण आई बाबांचा किंवा आजी आजोबांचा घरातून फोन येतो, तू कुठे पोहोचलास, तू जेवलास का, तू काय करतोयस, आणि 99.99% वेळेला आपण त्या फोनवरती इरिटेट होऊन उत्तर देतो की थांबा ना जरा, येतोय ना यार. कारण तेव्हा आपण बिझी असतो. हेच घराघरातले आई बाबांचे आजी आजोबांचे फोन जेव्हा येणं बंद होतात तेव्हा जी पोकळी भरून निघते ती कशानेही भरून निघू शकत नाही. आणि हे जुनं फर्निचर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आहे. ते जुनं फर्निचर असं अडगळीमध्ये पडलेलं असतं. जेव्हा एखादी वस्तू आपल्याला गरजेची असते, निकडीची असते, ती आपल्याला काढायची असते, तेव्हा फक्त ते फर्निचर आपण बाहेर काढतो, त्याच्यावरती पाय देतो, हात पोचेल अशा ठिकाणी ती वस्तू काढतो आणि परत ते जुनं फर्निचर ढकलून देतो. अशी घराघरामध्ये आज अनेक माणसं आहेत. ज्या माणसांची ही फिल्म आहे जी महेश सरांच्या स्वभावानुसार तुमच्या काळजाला हात घालणारी फिल्म आहे आणि या फिल्मचं नाव आहे जुनं फर्निचर. तर मला वाटतं महेश सरांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण खूप मनापासून शुभेच्छा देऊया. या सिनेमाचे कलाकार, सहकलाकार, टेक्निशियन, मीडियामधली मंडळी सगळेच आलेले आहेत. अजून एका व्यक्तीचे आभार मानायचे, सहनिर्माते सत्यसाई फिल्म्सचे सत्या मांजरेकर तेही आलेले आहेत. सत्या मांजरेकर, मी त्यांनाही विनंती करतो की तुम्ही आता सगळ्यांनी स्टेजवरती यावं. या सिनेमाचे गीतकार आहेत वैभव जोशी, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया. म्युझिक आहे, संगीत आहे हितेश मोडक, DH हार्मनी, SRM एलियन यांचं, आणि विशेष आभार व्हिडिओ पॅलेसचे नानोबाई यांचे. या सगळ्या टीमसाठी आपण खूप मनापासून शुभेच्छा देऊया. आणि मी आता कलाकारांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. त्याच्याही आधी महेश सर, तुम्ही या सिनेमामध्ये गाणं गायलंय म्हणे, मग ते गाणं आम्हाला ऐकायचं आहे आज. सर तुम्ही या स्टेजवरती. सर फार कमी वेळेला तुमचा घाबरलेला चेहरा आम्हाला पाहायला मिळतो, ती संधी आम्ही सोडणार नाही. प्लीज तुम्ही स्टेजवरती या, माझं ऐका प्लीज. ते आम्हाला गाणं आहे. कारण महेश मांजरेकर सर, अरे बापरे आता मी काय करू, ह्या आविर्भावात कधीच नसतात, तर ते कधीतरी होऊ द्या सर. अशी संधी आम्ही का सोडायची सर? 2008 साली मी जेव्हा आलो तेव्हा तुम्ही परीक्षक होतात, माझं कळलं काय होत असेल सर. माझ्या करिअरची सुरुवात, पहिलं नाटक माझं या मंचावरनंच झालं होतं. म्हणून मला असं वाटलं की ह्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च मला याच थिएटरमध्ये करायचा आहे. 1984 डिसेंबर काळ लोटून गेलाय आणि त्यामुळे जुनं फर्निचर झालो मी. तर हा आपला सिनेमा आहे, म्हणजे आपल्या मिडल क्लास लोकांचा सिनेमा आहे. आणि या थिएटरमध्ये येणारे सगळे आमचे मिडल क्लास जो माझा ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. आणि म्हणून हे थिएटर
फार सिनेमाबद्दल काही म्हणणार नाही, कारण इथे ट्रेलर बघणारच आहोत आणि सिनेमा तुम्हाला बघायचा आहे, त्यामुळे मी फार सिनेमाबद्दल काही सांगत नाही. मला तुम्ही आलात, तुमचे आभार मानायचे आहेत, यतीनचे आभार मानायचे आहेत, त्यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला. नानूबाई तर ऑलवेज सगळ्यांच्या पाठी उभे असतात. आज म्युझिक त्यांनी लॉन्च केलं, त्यांनी मला एक या सिनेमासाठी गाणं दिलं आणि मला वाटतं म्हणूनच आज नानूबाई खऱ्या अर्थाने मराठी आहेत, सिंधी असूनही, कारण मराठी सिनेमाला त्यांचं जे बॅकिंग असतं ते फिनॉमिनल आहे. आणि काही नाही, आपण ट्रेलर बघूया, जे बघायला आलो ते बघूया. सिनेमाबद्दल मी फार काही बोलत नाही आणि कलाकारांचे मी आभार मानत नाही, कारण त्यांना माहिती आहे मी त्यांचा कायम ऋणी आहे. अजून काही पण सिनेमा मागा ह्या आणि सिनेमामध्ये कुठेतरी म्हणजे मी एक असं म्हणतात की आपण कोणावर एक बोट पॉईंट करतो, ते 4 बोटं आपल्याकडे असतात. त्या सिनेमात मी कोणाकडे बोटं पॉईंट केली नाही. हा सिनेमा इथून सुरू झालेला आहे, म्हणजे आपल्या हातून पण काही चुका झाल्या, माझ्या हातून. त्यातला कुठेतरी तो हिरो थोडा मीही असेल आणि त्यामुळे हा सिनेमा पर्सनल एक्सपिरियन्सेसमधला लिहिला गेला आहे आणि तो तुम्हाला बघितल्यावर असं लक्षात येईल की तुम्हालाही कुठेतरी एक आरसा दिसेल त्याच्यात. धन्यवाद. मी एक माझ्या आजोबांबरोबरची गंमत तुम्हाला सांगतो. आता ह्या सिनेमामधले जो वयस्कर गृहस्थ आहे तो जरा वेगळ्या पद्धतीचा आहे, त्यांचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पण मी माझ्या आजोबांशी खूप गमती जमतीच्या टोनमध्ये बोलायचो, त्यांची खूप थट्टा करायचो. म्हणजे ते काही वर्ष बेडवरती पडून होते, त्या बेडवरती मी त्यांच्या अंगावरती पडायचो आणि त्यांना उत्तर देताना ते खजील होतील असे प्रश्न विचारायचो. एकदा मी आजोबांच्या अगदी अंगावर पडून विचारलं, म्हणलं आजोबा तुम्ही कधी आजीला आय लव्ह यू म्हणलं का? तर त्यांनी होते नव्हते तेवढे दात खाल्ले माझ्यावरती. मला म्हणे तू काही विचारतो का रे, माझं वय 78 आहे, तू विचारतो म्हणे की आजीला कधी आय लव्ह यू म्हणलं का? म्हटलं सांगा ना, पण एवढं काय त्याच्यात लाजायचं, सांगा ना बिंदास. त्यांनी अर्धा पाऊण तास वेळ घेतला, मग मला असं जवळ बोलवलं. मला म्हणाले बघा सांगितलं काहीच नाही पण सगळं सांगितलं. मला म्हणे मी कधी आय लव्ह यू म्हणलं नाही, मी फक्त असा बाजारातून गजरा घेऊन यायचो. म्हटलं मग असं तिच्या समोर ठेवायचो. म्हटलं मग तिला कळायचं म्हणे आज काय होणार आहे. हे उत्तर मला इतकं लक्षात राहिलं ना की मी फक्त गजरा घेऊन यायचो, तिच्या समोर ठेवायचो आणि तिला कळायचं आज काय होणार आहे. सांगितलं काही नाही पण सगळंच सांगितलं. अशी ही म्हातारी माणसं असतात. तर अशा ह्या जुन्या फर्निचरचा हा सिनेमा तुम्ही एका कार्यक्रमाला आला होता, मी निवेदन करत होतो. मी तुम्हाला विचारलं होतं की आत्तापर्यंतच्या आयुष्यातली एखादी तुमच्या मनातली खंत सांगा. तर तुम्ही साधारण त्याला 10-11 वर्ष झाली, म्हणजे हा विषय तुमच्या मनात फार आधीपासून भिजत होता की तुम्ही म्हणालात की मुद्दामून नाही पण आपल्यापैकी प्रत्येक जण कळत न कळत आपल्या आईवडिलांना कुठेतरी फर्निचर सारखं वागवतो एका पॉईंटला. कारण आपण यशाच्या मागे धावत असतो, आपण आपल्या कामाच्या मग काहीतरी आपली व्यवधानं असतात. तर आज ही कलाकृती आणताना त्यांची आठवण येते. खूपच येते. म्हणजे कसं होतं की आज माझी आई आणि वडील दोघे नाही आहेत, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की ज्या वेळेला रिअलाईज होतो त्यावेळेला सॉरी मी त्यांना म्हणायला ते नाही आहेत. हा जो एक खंत राहते ना, त्यामुळे हा सिनेमा ज्यांचे आई वडील आहेत त्यांच्यासाठी आहे की त्यांना सॉरी म्हणायची वेळ येऊ नये. म्हणजे कधी आपण सगळेच वाईट नसतात मुलं, आपण कधी मुद्दाम वागत नसतो, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण त्यांना खूप गृहीत धरतो. ते गृहीत धरणं नको, त्यासाठी हा सिनेमा आहे. थँक्यू सो मच सर हा सिनेमा आणल्याबद्दल. आणि एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना, हे जे एकदा बोलून घेणं आहे ना, हे 100% प्रत्येकाच्या बाबतीत राहून जातं. तर ही जी घराघरातली मनामनातली ओढ लिहिली आहे त्या वैभव जोशींसाठी मला वाटतं आपण खूप कौतुकाने जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगा. थँक्यू सर हा सिनेमा आणल्याबद्दल. तुम्ही इथेच थांबा, आपण सगळ्या कलाकारांना विनंती करूया. मी या सिनेमामधले कलाकार सगळ्यांना विनंती करतो. मेधाजी मांजरेकर मी यांना विनंती करतो की आपण प्लीज मंचावरती यावं. अनुषा दांडेकर मी यांनाही विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. दीप्ती लेले तुम्हालाही विनंती करतो की मंचावरती या. भूषण प्रधान तुम्हालाही विनंती की आपण मंचावरती या. उपेंद्रजी लिमये आपल्यालाही विनंती की आपण मंचावरती या. नमस्कार. सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. जुनं फर्निचरच्या निमित्तानं आज आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आणि मला महेश माझा मित्र आहे आणि 40-45 वर्ष मी त्याला ओळखतो. एखाद्या विषयाने त्याला घेरलं
की मग तो झपाटतो आणि मग ते बनवेपर्यंत त्याला चैन पडत नाही. हा त्याच्या प्रत्येक सिनेमाचा अनुभव आहे जो मी अतिशय जवळनं घेतलेला आहे की हे असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. हे त्याचं जे बोलणं आहे ते तो स्वतः ते त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि ते कधीतरी समोर येतच. कालच मी त्याला असं म्हटलं की कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी तिची पाटी येते. तर तेव्हा मी त्याला म्हटलं की आता महेश, तू राज कपूर आणि सुभाष घई वगैरे ज्यांना आम्ही असे पाहायचो की रायटर, डायरेक्टर, तर तसं सबकुछ महेश मांजरेकर असा हा सिनेमा आहे. आणि मनापासून तो जेव्हा आत्ता म्हणाला, मला देखील माईची आठवण आली आत्ता की तो म्हणाला की एकदा बोलायला हवं होतं किंवा वेळ द्यायला हवा होता अधिक. हे खरंच त्याला जाणवलेली गोष्ट आहे आणि ती आमच्या सिनेमात दाखवली आहे. या सिनेमामध्ये ही एवढी सगळी गुणी नटमंडळी आहेत आणि मी एका जजची भूमिका केली आहे. कायदा नेहमी अशा लोकांकडे अतिशय कोरड्या नजरेनं पाहत असतो, पण ह्याच्यामधला जो माझा जज साहेब आहे तो थोडासा ओलावा असलेला, थोडासा चांगला, थोडासा समजून घेणारा अशी एक कायद्याची बाजू माझ्यामुळं ह्या सिनेमाला मिळालेली आहे. याचा मला आनंद आहे आणि सिनेमा नक्की लोकांना आवडेल आणि तो थिएटरमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांनी पाहावा अशी मनापासून इच्छा आणि अपेक्षा आहे. धन्यवाद. जुनं फर्निचर हा सिनेमा खऱ्या अर्थाने एक स्वप्नपूर्ती होतं माझ्यासाठी. महेश सरांबरोबर काम करायचं होतंच आणि अनेक वर्ष अनेक चित्रपट केले, पण ही स्वप्नपूर्ती माझ्या एकट्याची नसून माझ्या वडिलांची होती. कारण इतके चित्रपट केले पण तरी बाबा म्हणायचे मांजरेकरांबरोबर एक चित्रपट यायला पाहिजे तुझा. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने खूप खुश असणार आहेत बाबा. आणि त्याहून असा विषय असल्यानंतर तर अजूनच मी खूप जास्त काळजी घेतली. हा सिनेमा ज्या दिवसापासून चित्रीकरणाला सुरुवात केली आणि गोष्ट कळली तेव्हापासून नित्यनियमितपणे आई वडिलांना कॉल करायला लागलो. म्हणजे जेव्हा चित्रपट बघतील तेव्हा म्हणतील नाही आमचा मुलगा असा नाही. पण तरीही रिलेटेबल आहे फिल्म. कारण कितीही आजच्या पिढीला आम्हाला असं वाटत असतं की खूप करतो आई वडिलांसाठी, खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आई वडिलांसाठी, पण हेच कुठेतरी राहून जातं की त्यांच्यासाठी मोठी स्वप्न जी आपल्यासाठी त्यांच्यासाठी म्हणून स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याच्या नादात त्यांच्यासाठी जे बेसिक्स करणं आहे ते कुठेतरी राहून जातं. त्यांच्या फार अपेक्षा नाहीत आणि आपल्याला वाटतं खूप अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करूयात आणि त्यात बेसिक्स राहून जातात. आणि हेच कुठेतरी या चित्रपटाने एक जाणून दिलं मला की या बेसिक्सकडे आधी लक्ष दे रे, बाकीच्या गोष्टी तर होत राहतील. आणि हेच सगळ्यांनाच त्याच्यातनं एक इन्स्पायरिंग मेसेज मिळणार आहेच. आणि जुनं आणि नवं फर्निचर या दोघांना एकत्र आणून एक परिपूर्ण घर नक्कीच बनेल यापुढे. थँक्यू. ऍक्च्युली ॲनिमल नंतर चित्रपटात काम करणे आणि बडबडत जास्त अशी इमेज झाली माझी. थोडक्यात सांगायचं झालं तर सबकुछ महेश मांजरेकर वन मॅन शो महेशचा असा एक अफलातून मास्टरपीस महेशने केलेला आहे. आणि कुठल्याही कलाकाराला एका मास्टरपीसचा भाग असण्याचा जो आनंद होतो तो मला प्रचंड या कलाकृतींनी दिलेला आहे. पोस्टरवरचा माझा चेहरा बघून पुन्हा एकदा किती सात्विक रोल माझ्या वाट्याला आला आहे हे तुमच्या लक्षात येत असेलच. पण खूप लवेबल कॅरेक्टर महेशने दिला आहे आणि फार मजा येते महेश बरोबर काम करताना. कारण कॉन्टेंट वाईज आणि टेक्निकली अत्यंत साऊंड डिरेक्टर बरोबर काम करण्याचा आनंद फक्त कलाकारच समजू शकतो. त्यामुळे अशा एका मास्टरपीसमध्ये चान्स दिल्याबद्दल महेश मंडळ आपला आभारी आहे. खरं तर महेश सरांचे आभार की बरीच वर्ष माझ्या मनात जो सल होता की मी माझ्या वडिलांशी त्यांच्या शेवटच्या काळात नीट वागलो नाही आणि अचानक ते गेले सोडून आणि नंतर त्यांनी शिकवलेल्या एक एक गोष्टी लक्षात येत गेल्या. आणि माझ्या कवितांच्या कार्यक्रमातनं मी यावरती कविता पण वाचतो आणि त्या इमोशन्स पण मांडण्याचा प्रयत्न करतो नेहमी. परंतु खऱ्या अर्थाने वडिलांचं गाणं आपल्या मुलासाठी म्हटलेलं, पण लिहिताना परकाया प्रवेश करून मी मुलगा म्हणून वडिलांना माफी मागण्यासाठी म्हणून ते गाणं लिहिलं. आणि कुठल्याही बाजूनी झालं तरी एकदा बोलून घेऊ हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आणखीन एक महेश सर नेहमी तुमच्याकडनं चॅलेंजिंग काम करून घेतातच. तर आता त्याचं हिंदी व्हर्जन येते सिनेमाचं, तर त्याचं हिंदी गाणं पण लिहिलेलं आहे. आणि
गीतकारासाठी आवडीची गोष्ट म्हणजे ते गाणं अतिशय ह्या इमोशनपेक्षा वेगळं, म्हणजे या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा या इमोशनचं, सार्कॅस्टिक आणि अग्रेसिव्ह असं लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी या दोन्ही शेड्स वयस्कर वडिलांच्या व्यक्तिमत्वाच्या पाहायला मिळाल्या, त्याबद्दल महेश सरांचे आभार आणि अशा अप्रतिम सिनेमाचा सहभाग होता आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. तुमचं अभिनंदन करायचं. खूपच छान लिरिक्स तुम्ही लिहिलेत. आणि माझी एक मत मी सांगतो, एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगना, हे फक्त आई वडिलांचं आणि मुलांच्या नात्यांमध्ये नाही, बाकी सगळ्या नात्यांमध्ये पण ॲप्लिकेबल आहे. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगना, हे मला फक्त ॲड करायचं होतं. खूपच छान, अभिनंदन. तुम्हाला नमस्कार. महेश सरांचं खूप आम्ही आभार मानतो. हे माझे मित्र देवराज नाईक ओडिसाचे आहेत. या गाण्याला संगीतबद्ध केलं. DH हार्मनी या नावाने ते संगीत करतात, त्याच्यासोबत मी पण त्यांना थोडं सहकार्य करतो. खरं तर वैभव जोशी साहेब, तुम्ही एवढं छान ते लिहिलं ना की गीताला म्हणजे त्याच्यात लिरिक्स चांगले असते तर कंपोजरला पण इझी पण जाते आणि त्याच्यात एक आवड निर्माण पण होते. आणि विशेष म्हणजे बऱ्याच वर्षापासून यांची इच्छा होती की मराठीत काम करावं. त्यांनी कधी स्वप्न पण बघितलं नसेल की एवढ्या मोठ्या चित्रपटात आणि एवढे मोठे दिग्दर्शक संधी देतील त्यांना. तर सर खरंच तुमचे मनापासून आभार की आम्हाला संधी दिली. खूप खूप धन्यवाद. हितेशनी त्याचं बॅकग्राऊंड केलंय आणि स्वतः गाणं केलं. ते नारूबाईंनी खूप सुंदर गाणं आम्हाला दिलंय गिफ्ट. त्यांनी हितेशनी पण त्याला एक छान एक वेगळं फील दिलंय. आणि इन जनरल सगळेच कलाकार आय थिंक एकही आई जिथे उभे आहेत आणि अजून खूप आहेत, ते एक आमच्या ह्या अख्ख्या बिल्डिंगची वीट आहे. एकही वीट त्यातली गेली की तो मनोरा उभा राहत नाही. त्यामुळे थँक्यू एव्हरीबडी. सर्वात प्रथम सगळे जमलेल्या मंडळींना माझा नमस्कार. आपण इथे आलात त्यासाठी आम्ही आभारी आहोत. हा सिनेमा म्हणजे मी माझं नशीब समजतो की मला या सिनेमाची निर्मिती करायचं अपॉर्च्युनिटी मिळाली. महेश सरांबरोबर माझा हा दुसरा सिनेमा आहे. पहिला सिनेमा आम्ही केला सोबत दे धक्का 2, ते पण मी माझं सौभाग्य समजतो की पहिलाच सिनेमा. आणि महेश सर म्हणजे फिल्म मेकिंगचे एक युनिव्हर्सिटीज म्हणून आपण बोलू शकतो. म्हणजे या सिनेमामध्ये त्यांनी रायटिंग, स्क्रीन प्ले, डायरेक्शन, ॲक्टिंग आणि हे तर आपल्याला दिसतं, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये महेश सरांचा योगदान असतंच. आणि त्यामुळे हे एक असा सिनेमा आहे जो प्रत्येक माणसाला स्वतःच्या आयुष्यातून तो कोणतं तरी कॅरेक्टर त्याच्यातून रिलेट करू शकतो. आणि प्रत्येक माणसाच्या घरातली स्टोरी आहे. आणि असं काहीच नाही आहे की एक बाजू मांडली आहे, दुसरी बाजू, बरोबर बॅलन्स्ड ठेवून हा सिनेमा बनवलेला आहे. आणि अत्यंत सुंदर गाणं तुम्ही बघाल. सुनाचं जे लिरिक्स दिलं आहे, म्युझिक दिलं आहे, ते काळजाला असं हात घालणारं लिरिक्स आहे. म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या आई वडिलांना की आई वडील स्वतःला त्याच्यात बघतील आणि मुलं पण त्याला स्वतःला त्याच्यात बघतील. आणि त्याच्यात काही असं हे नाही आहे की कोणाला त्रास दिला आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण खरंच बिझी असतो, पण आपल्याला 5 मिनटं काढणं हे मला नाही वाटत एवढं काही प्रॉब्लेम आहे. आपण 5 मिनटं आयुष्यात दिवसातले देऊ शकतो आई वडिलांना. आणि मी परत आमच्या पूर्ण स्टारकास्ट इथे आले त्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आलात. आणि आपण आता या प्रोग्रामचा आनंद घेऊया. शंकरशनजी इथे आलेत त्यांचा पण मी आभार मानतो. आणि आपण आता आनंद घेऊया आणि बघूया ट्रेलरमध्ये. आता मी जास्त स्टोरीबद्दल काही बोलत नाही. तुम्ही येत्या 26 तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या चित्रपटाचा आनंद घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो आणि 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.